नमस्कार. मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय. आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, या व्यासपीठावर आपलं सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय. सध्या धांदलघाईत आपली आहे ई-केवायसी आणि ही ई-केवायसी करत असताना बऱ्याचशा अडचणीचा सामना आपण सगळेजण करत आहोत. माझ्या शाळेचा स्टाफ जवळपास 40 जणांचा आहे आणि बऱ्याच अंशी म्हणजे जवळपास 80% काम माझं पूर्ण झालेलं आहे. हे काम करत असताना मला अडचणी आल्या. त्या कोणत्या प्रकारच्या अडचणी होत्या या गोष्टीचा आपण उहापोह या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करत आहोत. तर बघा, हा व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला तर नक्कीच एकदा तुम्ही लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि काय सोबतच मित्रांनो, अतिशय 50K सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलचे. नक्कीच तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून द्या. तर बघा, काय होऊ लागलं की ज्यावेळेस आपण ई-केवायसी, आता एक गोष्ट या ठिकाणी पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की आपण बँकेकडून आणलेलं एक प्रमाणपत्र असतं नाही का, त्यावर सही शिक्का असतो आणि काहींनी त्या ठिकाणी बँकेत जाऊन थंब देऊन ऑनलाईन काढलेलं सर्टिफिकेट, हे एवढंच सर्टिफिकेट अपलोड केलं तरी सुद्धा आपली ई-केवायसी त्या ठिकाणी कंप्लीट होते. हा मुद्दा लक्षात घ्या. अगदी त्याच्या खाली तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या गोष्टी नाही अटॅच केल्या तरी सुद्धा तुमची ई-केवायसी या ठिकाणी होते. हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल, नंबर 1. नंबर 2, ज्यावेळेस आपण एखादा डॉक्युमेंट अपलोड करतो हा ई-केवायसीचा आणि त्या ठिकाणी मेसेज येतात पहा, त्या ठिकाणी व्हॅलिड होत नाही आणि पी-आय आणि त्याखाली थोडंसं नरेशन आणखी येतं. तर पी-आय म्हणजे काय, तर पर्सनल आयडेंटिफिकेशन, म्हणजे तुमचा जो डेटा आहे आधार कार्डचा, हा डेटा इथे मॅच होत नाही असं त्या मेसेजचा अर्थ होतो. मग अशा अडचणी तुम्हाला सुद्धा आल्या असतीलच. तर मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, मी काय केलं की सुरुवातीला आधार कार्डवरचं जे नाव आहे, अगदी बघा शालार्थ प्रणालीमध्ये आपण पेरोल आणि पेरोल मध्ये नंतर शेवट बॉटमला एक टॅब आहे, त्या ठिकाणी चेंज डिटेल्स. या चेंज डिटेल्स टॅबवर क्लिक केलं आणि जो कर्मचारी असेल कन्सर्निंग, ज्याच्या संदर्भात हा मेसेज आपल्याला आला आहे, त्याचं ते ड्राफ्ट त्या ठिकाणी ओपन केलं. ते 3-4 टॅब असतात ना त्यामध्ये. तर पहिल्याच टॅबवर असते आपली ती माहिती आणि त्या माहितीत पहिले तुम्ही चेक करायला पाहिजे त्या ठिकाणी त्याचं नाव. ते नाव आधार कार्डवरील नाव आणि त्या नावाचं स्पेलिंग सारखंच असलं पाहिजे. अगदी मेल फिमेल जेंडर जो आहे, समजा एखादी आपण शिक्षक कर्मचाऱ्याचं हे जर करत असाल तर त्यावेळेस तिथे मेल येईल आणि एखादी जर समजा लेडीज असतील, शिक्षिका असतील, तर त्यांचे त्या ठिकाणी फिमेल असेल. म्हणजे आधार कार्डवर हे सुद्धा आपण व्हेरीफाय केलं पाहिजे. नावाचं स्पेलिंग व्हेरीफाय करा. जनरली काय होतं ना, की ओ, ए, डब्ल्यू, व्ही या अक्षरांच्या बाबतीत जर त्या स्पेलिंग मध्ये असतील तर या अक्षरांच्या बाबतीत त्या ठिकाणी तफावत निर्माण होते आणि तो डेटा त्या ठिकाणी मॅच होत नाही. अशा वेळेस जर तुमचं त्यामध्ये करेक्शन असलं तर सरळ त्या नावामध्ये क्लिक करा, त्या स्पेलिंग मध्ये करेक्शन करा. पुन्हा ते आधार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्लूड करायला लावतात, टाकायला लागतो आपल्याला. तो आधार क्रमांक त्या ठिकाणी भरा आणि नंतर तो जर करेक्ट मॅच झाला तर लगेच सक्सेसफुली मेसेज तुम्हाला येतो. पण त्यामध्ये कुठे जर काही डिफरन्स असला तर त्यावेळेस मेसेज येणार नाही. म्हणजे काय, जर आधार कार्डवरचं नाव आणि शालार्थ प्रणालीतलं नाव जर बरोबर नसेल, मॅच होत नसेल, तर त्यावेळेस तुम्हाला पी-आय नावाचा मेसेज म्हणजे तुमची केवायसी होणार नाही. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. या नावातला बदल करून हा ड्राफ्ट सरळ पेयुनिटकडे फॉरवर्ड करा. पत्र लिहा किंवा तुमचं फोनवर काम होत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते करून घेऊ शकता. म्हणजे नाव हे इतकं इम्पॉर्टंट यामध्ये आहे की आमच्या जवळपास आज 7 प्रकारच्या केसेस आम्ही या पद्धतीनं करून घेतल्या आणि त्या सक्सेस झाल्या. त्यानंतर व्हॅलिडेशनची प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जर रेअरली एखाद्या कर्मचाऱ्याच्या जर जन्मतारखी जर समजा रेकॉर्डला असलेली आणि त्यावेळेस 2014 मध्ये हा डेटा भरला गेलेला आहे, त्यामध्ये जर काही तफावत असली तर ही करेक्शन प्रक्रिया थोडी किचकट जाऊ शकते. म्हणजे आधारवरची जन्मतारीख, आपल्या रेकॉर्डवरची जन्मतारीख आणि शालार्थवरची जन्मतारीख ही सारखीच असली पाहिजे. जर समजा नजर चुकीने भरताना जर ती चुकीची भरल्या गेली असेल, मुद्दा क्रमांक 3 आपण पाहत आहोत, जर चुकीची भरल्या गेली असेल तर मित्रांनो काय, आपल्याला तो बदलायचा राईट नाही आणि पेयुनिटला सुद्धा तो अधिकार नाही. सरळ एक प्रस्ताव करावा लागणार आहे. त्या प्रस्तावात ते रिलेटेड जेवढे काही डॉक्युमेंट असतील, कव्हरिंग लेटर, टी-सी, त्यानंतर जन्म प्रमाणपत्र, या गोष्टी सगळ्या जोडून हा प्रस्ताव आपल्याला माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात सादर करून त्यांचं परवानगी लेटर घेऊन त्यानंतर ते DYD कडे जाईल आणि तदनंतर हा बदल त्या ठिकाणी करू शकतो. परंतु जन्मतारखेच्या बाबतीत काही फारसा बदल या ठिकाणी कोणाचा असणार नाही आहे. पण एक सहज माहिती म्हणून सांगितलं. आणि ह्या गोष्टी जर आपल्या तंतोतंत जुळत असल्या, नाव जुळणं आणि त्याचा डेटा जुळणं हे अतिशय आवश्यक या ठिकाणी आहे. ही होती अपडेट मित्रांनो, की हे एकच कारण काय आहे, की आज रोजी ती शालार्थ प्रणालीची साईड एकदम व्यवस्थित सुरू होती आणि एक पी-आयचाच मेसेज जनरली आला असेल.
तो नावाच्या बदलामुळे. बाकी कोणत्याच प्रकारचा मेसेज आज जवळपास आला नाही. नक्कीच तुम्हाला जर ही अडचण असेल तर या पद्धतीने तुम्ही ती सोडून घेऊ शकता. आणि काही अडचण असल्यास माझी शाळा माझे कार्यालयाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. माझा नंबर दिलेला आहे तिथे. त्या ठिकाणी तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून त्या ठिकाणी विचारू शकता. शक्य असल्यास मी प्रयत्न नक्कीच करणार आहे की तुमची ती अडचण सोडवण्याचा. नक्कीच याच पद्धतीने तुम्ही करा मित्रांनो. यश आपल्याला हे या ठिकाणी मिळणार आहे. माझं 80% काम पूर्ण झालेलं आहे. 20% फक्त मी आज ती करू शकलो नाही. उद्या ती मी माझं पूर्ण करणार आहे आणि याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमचं काम पूर्ण करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि कोणत्याच प्रकारची घाई काम करताना करू नका. अगदी शांततेनं कोणत्याच प्रकारचं टेन्शन स्वतःवर येऊ देऊ नका. अगदी मार्ग आपल्या हातात आहेत आणि मदतीसाठी मी तुमच्यासोबत असणार आहे. चला भेटूया पुन्हा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.